नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पिग्मी एजंटच्या कमिशनमध्ये कपात, लाखांदूरमध्ये संतापाची लाट. लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांमध्ये शासनाच्या एका निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सहकारी पतसंस्थांच्या पिग्मी एजंटांना मिळणारे कमिशन 4% थेट 2.5% करण्यात आल्याने एजंटच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ लाखांदूरातील पिग्मी एजंटांनी एकत्र येत सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाखांदूर यांच्या मार्फत हे निवेदन पाठवण्यात आले असून एजंटांचे म्हणणे आहे की सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाकाबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत घराघरात आणि दुकानात जाऊन ठेवी संकलित करणाऱ्या पिग्मी एजंटांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. कडक ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करूनही कमिशनमध्ये कपात करणे हा कष्टकरी एजंटांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त त्यांनी केली आहे. 2.5% कमिशनमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याचेही एजंटांनी निवेदनात नमूद केलं आहे. याशिवाय 97व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना स्वायत्तता मिळाली असताना कमिशनचा निर्णय संबंधित पतसंस्थांवर सोपवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही आणि पूर्ववत 4% कमिशन लागू केले नाही तर धरणे आंदोलन छेडण्यात येईल किंवा पिग्मी संकलन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही एजंटांनी दिला आहे. यावेळी लाखांदूर तालुका पतसंस्थेच्या नित्यनिधी अभिकर्ता कल्याण संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पिग्मी एजंट उपस्थित होते. नित्यनिधी अभिकर्ते म्हणून जे काम करणारे सर्व आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आयुक्ताने पत्रानुसार कळवले आहे संस्थेला की बा यांचा जो मेहनताना आहे कमिशन तो कमी केला आहे 2.5 तो रद्द करून शासनाने संस्थेला ते अधिकार द्यावा. त्या शासनाने असा अधिकार द्यायला पाहिजे की तुमच्या संस्थेला परवडणारा जो कमिशन आहे तो कमिशन द्यावा. आजपर्यंत प्रत्येक संस्थेला 4% प्रमाणे कमिशन मिळत होता आणि सर्व अभिकर्ते हे काही श्रीमंत नाही, रोजी रोटी करणारे आहेत आणि केवढाही पाणी पावसाला या येत असतानासुद्धा ते आपल्या जीवावर उद्धार होऊन आपला कमिशन म्हणजे वसुली करतो आणि त्या संस्थेला हातभार म्हणजे संस्था ही एजंटाच्या आणि अभिकर्त्यांच्या भरोश्यावर उभी आहे आणि अभिकर्त्याला जर मुरवाचा प्रयत्न केला तर संस्था हे आज ना उद्या मुरणार आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे आयुक्ताला का आम्हाला जो कमिशन मिळत होता तोच कमिशन कायम राहावा याकरता आमची मागणी आहे. आणि समजा जर ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही येत्या 10 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर सुद्धा येण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हां, चला स्टार्ट करू. काय मागणी आहे तुमची? आज या ठिकाणी तालुका पतसंस्था संघटनेच्या वतीनं आम्ही सहाय्यक निबंधक लाखांदूर यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व संघटनेचे अभिकर्ते या ठिकाणी आलेले आहोत. सहकार आयुक्त यांच्या पत्रानुसार सर्व संस्थेला त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही तुमच्या पतसंस्थेतील काम करणाऱ्या अभिकर्त्यांना 2.50 यापेक्षा जास्त कमिशन तुम्ही देऊ शकत नाही असे सक्तीचे पत्र पतसंस्थांना दिलेले आहेत. आणि त्यातही काही पतसंस्थांनी ते पत्र अंमलात आणून त्या पतसंस्थेतील काम करणाऱ्या अभिकर्त्यांना 2.5% नुसार कमिशनसुद्धा मागच्या महिन्यामध्ये काढलेलं आहे. तर हा त्या पतसंस्थेच्या माध्यमातून किंवा सहकार आयुक्ताच्या माध्यमातून त्या गरीब अभिकर्त्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप डगमगलेली आहे आणि यानंतरसुद्धा अशीच परिस्थिती जरी राहिली 2.5%ची तर आपल्या सामान्य वर्गामध्ये काम करणाऱ्या अभिकर्त्यांची आर्थिक परिस्थिती डगमगेल, त्यांची कुटुंब व्यवस्था कोलमडेल. तरी आमचे आयुक्तांना या निवेदनाद्वारे आम्ही कळवित आहोत की आपण लवकरच आमच्या संघटनेच्या वतीनं आमची जी मागणी आहे ती आपण पूर्ण करावी आणि 97व्या घटनादुरुस्तीचा विचार करून सर्व संस्थांना त्या पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांना आर्थिक निर्णय घेण्याचे त्यांना अधिकार प्रदान करावेत अशी आमची संघटनेच्या वतीनं आयुक्तांना विनंती आहे. बोला. माननीय सहकार आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य यांनी सर्व महाराष्ट्रातील पतसंस्थांना
त्यांच्या मुद्द्यानुसार त्यांनी सर्व पतसंस्थेतील अभिकर्त्यांना 2.5पेक्षा अधिक कमिशन देऊ नये असे पत्र सर्व पतसंस्थांना देण्यात आलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. त्यांनी मान्य आयुक्तांनी पूर्ववत जी 4% कमिशन देण्यात येत होतं त्याचं पूर्ववतपणे त्यांनी सुरू ठेवावा आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्वरित त्या पत्राची अंमलबजावणी करावी. आम्ही माननीय सहाय्यक निबंधक लाखांदूर येथे सर्वजण संघटनेच्या वतीनं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. माननीय सहकार आयुक्त पुणे यांनी काढलेल्या GRचा ज्या संस्थांनी स्वीकार केला आणि आतापर्यंत आमच्या एजंटांना 2.5%ची सुरुवात केली, 2.5% कमिशन काढलेलं आहे, त्या संस्थांनासुद्धा आमचा इशारा राहील की त्यांनी जो सुरू होता पूर्ववत सुरू ठेवावा. अन्यथा आम्ही त्यांच्या संस्थांसमोर आंदोलन किंवा कामबंदचा इशारा काम बंदसारखा इशारा देत आहोत. तरी त्या संस्थांनी पूर्ववत करावा ही आमची सहाय्यक निबंधक तसेच उपनिबंधक भंडारा यांना पूर्ववत करावा याच्यासाठी विनंती आहे.